तर विद्यार्थी मित्रांनो कंबाईंड पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा म्हणजे पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पना। तर या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनामध्ये नेमकं काय मोजलं जातं ते आपल्याला ह्याच्यामध्ये या रीलमध्ये बघायचं आहे। तर बघा 1977च्या एल.एम. घोष कार्यगटाच्या शिफारसीवरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने M0, M1, M2, M3 आणि M4 या पैसा मोजण्याच्या किंवा पैशाच्या पुरवठा मोजण्याच्या संकल्पना स्वीकारल्या। परंतु 1998च्या डॉक्टर वाय.व्ही. रेड्डी कार्यगटाच्या शिफारसीवरून जो M4 जो पैसा पुरवठ्याची जी संकल्पना आहे ती काय केली, रद्द करण्यात आली आणि त्याच्याऐवजी L1, L2, L3 स्वीकारण्यात आले। ते नंतर आपण बघणार आहोत। तर M0 मध्ये काय मोजलं जातं? M0 या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेमध्ये रिझर्व्ह बँकेतील बँकांच्या ठेवी, बँकांकडील रोख साठा, लोकांजवळील म्हणजे तुमच्या माझ्या खिशातला जो पैसा आहे, चलनी नोटा आणि नाणी, आणि रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवींमध्ये ज्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी वगैरे रिझर्व्ह बँकेमध्ये पैसे ठेवले असतात ते येतात। नंतर M1 मध्ये काय येतं? लोकांजवळील चलनी नोटा व नाणी, लोकांच्या बँकेतील मागणी ठेवी म्हणजे करंट आणि सेव्हिंग अकाउंट मधले पैसे आणि रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवी। तर M1 ला संकुचित पैसा म्हटलं जातं कारण त्याची पतनिर्मिती करण्याची क्षमता कमी असते। M2 मध्ये काय मोजलं जातं? M2 मध्ये M1 प्लस बँकांनी विकलेले चालू ठेवीचे पैसे आणि 1 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी याच्यामध्ये येतात। त्याच्यामुळे M2 ची पतनिर्मिती करण्याची क्षमता ही M1 पेक्षा जास्त असते। तर M3 मध्ये M2 जर मोजला जातोच प्लस बँकांची मागणी देय आणि मुदत ठेवी दोन्हींमधले पैसे याच्यामध्ये मोजले जातात प्लस 1 वर्षापेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवी याच्यामध्ये मोजल्या जातात। त्याच्यामुळे त्याला विस्तृत पैसा म्हणतात कारण त्याची पतनिर्मिती करण्याची क्षमता सर्वात जास्त असते। तर M0 ला संचित निधी म्हणतात, पायाभूत पैसा म्हणतात आणि उच्च क्षमतेचा पैसा याच्यासाठी म्हणतात कारण त्याची तरलता सगळ्यात जास्त असते। तर M1 ला संकुचित पैसा म्हणतात कारण त्याची पतनिर्मिती करण्याची क्षमता कमी असते। तर M3 ला विस्तृत पैसा म्हणतात कारण त्याची पतनिर्मिती करण्याची क्षमता जास्त असते। तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।